आताची ब्रेकिंग बातमी बघूया। सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलाय। आताची महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। सीपी राधाकृष्णन यांची वर्णी आता देशाचे उपराष्ट्रपती म्हणून झालेली आहे। अगदी 2 दिवसांपूर्वी या निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि सीपी राधाकृष्णन यांना बहुमत मिळालेलं होतं। त्यामुळे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन हे विराजमान होतील आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। तर उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याच्या नंतर त्यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। आता उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार ते सांभाळणार आहेत। बातमी आहे सोलापूरमधली। सोलापूरला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले। सोलापूर शहरामध्ये मागच्या 24 तासांचा विचार केला तर तब्बल 118.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्यानुसार काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 पर्यंत 118.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। 24 तासांमध्ये 65 मिलीमीटर पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं आणि त्यामुळे सोलापूरमध्ये 24 तासात ही अतिवृष्टी झाली असंच म्हणता येईल। दरम्यान सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे। खूप सारे पूल पाण्याखाली गेलेले आहेत, शेतामध्ये आणि नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलेलं आहे। माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे, आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचे टाळावे आणि निश्चिंत राहावे। प्रशासन सरकार आपल्या सोबत आहे। धन्यवाद। तर सोलापूरमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली आहे। रात्रभर कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे अतोनात हाल होत आहेत। सोलापूर शहरामधल्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचून राहिलंय। ठिकठिकाणी पाण्याचं साम्राज्य दिसतंय। सोलापूरमधल्या शेळगी परिसरामधलं निसर्गाचं हे रौद्र रूप ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेलं आहे ड्रोन पायलट नागेश राशीनकर यांनी। तर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेली सोलापूरमधली ही दृश्य। सोलापूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा पाण्याखाली गेलाय। सोलापूर शहरामध्ये झालेल्या या पावसानं